मला लाज कसली देताय काय साहेब? मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यामुळे मातीत जेवढं पेराल ना तेवढंच उगवतं अशी शिकवण आहे आमच्यावर. आतापर्यंत फक्त कष्टाचंच खाल्लंय आणि यापुढेही स्वतः नांगरलेल्या वाटेवर चालेल. त्यामुळे काळे इथे चालणार नाही तुमचे चाळे. चालले भाई ग्रेट भाई. चल रे, उगाच कौतुक नको. उगाच नाही रे भाई, सवयीचे 2 गोल्ड मेडल्स, राज्य नाट्याचे मेडल्स आणि किती सारी बेस्ट ऍक्टरचे बक्षीस. काय उगाच आहे का? फोटो बिटो काढून घ्या. आपला धीरज आता मोठ्या बॅनरच्या फिल्म साठी शॉर्टलिस्ट झालाय. कॉंग्रॅच्युलेशन भाई. थँक्यू थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. दादा पिक्चरचं नाव काय? डायरेक्टर कोण आहे? हॅलो हॅलो, हा ताई बोल. धीरज, काय? बरं झालं तू आलास. शांत हो. पप्पा कुठे आहेत? पप्पा आतमध्ये आहेत. बस शांत हो. कोणाशी बोलत होतीस? डॉक्टर धीरज आलाय, तुम्ही त्याच्याशीच बोला. घे. हाय ब्लड प्रेशर आणि हाय शुगरमुळे त्यांच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. त्यात रोज रोज दारू, सिगारेट. त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल असल्यामुळे आपल्याला ट्रान्सप्लांटच करावं लागेल. ट्रान्सप्लांट? ठीक आहे डॉक्टर, आम्ही तयार आहोत. आम्ही काय करू ते सांगा. तुम्ही उद्या क्लिनिक मध्ये येऊन टेस्ट करा. तुम्हा दोघांपैकी कोणाची मॅच झाली तर बरं, नाहीतर बाहेरून डोनर शोधावा लागेल. मग आता पुढे? रिपोर्ट उद्या सकाळी येते, मग बघू. तू देणार भाई किडनी? पप्पांना गरज आहे रे. भाई मग तू हिरो म्हणून शॉर्टलिस्ट झाला, त्याचं काय? त्याचं काय? हिरो कसा धडधाकट हवा ना, फेस बॉडी वगैरे सगळं प्रॉपर लागतं. हा? आहे का असा एखादा हिरो ज्याने आपली किडनी दिली? तुला माहितीये का कोणी असा? आणि भाई तुझा एक बॉडी पार्ट कायमचा गेला तर तू सर्वाइव्ह कसा करणार? दादा किती पैसे झाले? 12 रुपये साहेब. धीरज, ताई, मी माझी किडनी नाही देऊ शकत. अरे असं का बोलतोयस तू? मी पप्पांना माझी किडनी नाही देऊ शकत. पण झालंय काय? माझी किडनी नको मॅच व्हायला. अरे असं काय बोलतोयस? आपले पप्पा आहेत ते, आपली मॅच होणारच. माझी नको व्हायला. लाज वाटतेय का? आपल्या वडिलांना मदतीची गरज असताना नाही म्हणतोयस? अरे किती काही केलंय त्यांनी आपल्यासाठी. आपल्यासाठी नाही, तुझ्यासाठी. काय? तू लाडकी आहेस ना त्यांची. तुला नेहमी हवं ते करू दिलं. मला नेहमी सगळ्या गोष्टींसाठी विरोध करत आले. असा काय विरोध केला रे? मला ऍक्टिंग मध्ये करिअर करायचंय. कधी केलाय सपोर्ट? अच्छा, तुझ्या पहिल्या एकांकिके स्पर्धेसाठी कुणी पैसे दिले तुला? ते मला काही सांगू नको. तुला पुळका आहे ना त्यांचा, मग तू दे. मला नाही द्यायची. मला करिअर आहेत, स्वप्न आहेत. तुझ्यासारखं मन मारून नाही जगायचंय मला. धीरज, अरे काय काय वाद घालताय? काय नाही डॉक्टर, रिपोर्ट्स. हो धीरज, तुझी किडनी मॅच होतीये. तू डोनेट करू शकतोस. डॉक्टर माझी तुझी मॅच नाही झाली अगं. धीरज देऊ शकतो. तो नाही म्हणतोय. अरे का? डॉक्टर, मी नाटकात काम करतो. अहो, आम्हाला स्टेजवर तासन तास परफॉर्म करावं लागतं. मग काय झालं? तू एका किडनीवर पण करू शकतोस. तू अंजू जॉबचं नाव ऐकलंस का? नाही. ती आपली इंडियन लॉंग जम्प ऍथलीट आहे. तिला जन्मताच एक किडनी आहे. तिने वर्ल्ड ऍथलीट चॅम्पियनशिप मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवलंय.
ती ऍथलीट असून तिला एका किडनीचा कधी त्रास नाही झाला. तुला सुद्धा नाही होणार. तू तुझी लाईफस्टाईल मेंटेन ठेवलीस तर आता आहे तसंच सगळं राहील. किडनी डोनेट केल्यावर सुद्धा. डॉक्टर, आपण डोनर बघायचा का? अगं, तुला डोनर मिळण्यासाठीची वेटिंग लिस्ट माहितीये का? त्यात भरपूर वेळ जाऊ शकतो. आणि तुझ्या पप्पांची कंडिशन बघता मी ते सजेस्ट करणार नाही. हा, काय ठरवतोयस धीरज? नाही डॉक्टर, मला जमणार नाही. आता लवकरच स्पर्धा सुरू होतील. धीरज आला की आपण एकच मिनिट हा. भाई, सर्व ठीक आहे ना? हा, हाय धीरज, मी अंजली. शनिवारी प्रयोग बघितला तुमचा. खूप नॅचरल ऍक्टिंग करतोस तू. भाई, हिला आपला ग्रुप जॉईन करायचा आहे. अच्छा. मी एकांकिकांमध्ये काम केलंय, मेडल्स मिळालेत मला, आणि शॉर्ट फिल्म्स पण केले आहेत. लेखिका आहेस का तू? नाही, ऍक्टर. ऍक्टर तू? हो, ऍक्टर मी. का, काही प्रॉब्लेम आहे का? नाही, ते हे ना, काही महिन्यांपूर्वी ऍक्सिडेंट झाला माझा, त्यात आला हा ओरखडा. आणि ऍक्च्युली मला एका कानाने ऐकूही येत नाही, ऍक्सिडेंटमुळेच. आणि तरी तुम्ही ऍक्टर आहात? हो, मी कानाने नाही ना अभिनय करत. अरे, असं का बघताय दोघं? माझ्या चेहऱ्यावर एक ओरखडा आहे, म्हणून मी अभिनय नाही करू शकत. चेहऱ्यावर ओरखडा असून तुम्ही या क्षेत्राची निवड केली म्हणून फार कठीण होत असेल नाही सिलेक्शन होणं? हो, आहे कठीण. मी ऑपरेशन नंतर स्वतःला बघितलं आणि घाबरलेच. म्हटलं संपलं करिअर. पण मग मला हळूहळू कळलं, माझ्या या छोट्याशा ओरखड्याला झाकण्याची क्षमता ना माझ्या कलेत आहे. काळ आपल्याकडनं खूप गोष्टी हिसकावून घेतो. कधी आपल्या काही गोष्टी आपल्याला देऊन टाकाव्या लागतात. आपल्याला कळत नाही आता आपलं काय होणार, आपण पुढे कसे जाणार. पण पुढे जायला ना एकच गोष्ट लागते, स्वप्न. ती स्वप्न पूर्ण करण्याचा हट्ट, ती स्वप्न पूर्ण करायला लागणारं धाडस. चेहऱ्यावर स्कार असूनही महत्वाचे रोल कलेच्या जोरावर मिळवायचेत मला. आय विल बी द फर्स्ट ऑफ माय काइंड. तुझ्याकडेही काळ काही मागत असेल तर देऊन टाक. हा, पण स्वप्न पूर्ण करायला लागणारी ऊर्जा देऊ नकोस. कलेवर असणारी निष्ठा आणि प्रेम देऊ नकोस. आत्ता जे पाऊल उचलायला घाबरतोयस ना, कदाचित तीच तुझी ओळख होऊ शकेल. बी द फर्स्ट ऑफ युअर काइंड, मिस्टर धीरज देशमुख. भाई, तू ठीक आहेस ना? हा, ठीक आहे, मी आलो. हॅलो डॉक्टर, मी तयार आहे.